आत्ताची सर्वात मोठी बातमी. चक्क शिंदेनी केलं ठाकरे गटाचं कौतुक. नेमकं काय घडलं? नार्वेकरांचे अभिनंदन. खरं बोलायची हिंमत दाखवली. विधान परिषदेत एकनाथ शिंदे असं का म्हणाले? मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील महत्त्वाकांक्षी मिसिंग लिंक प्रकल्पावरून सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. विरोधकांनी या प्रकल्पावरून सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला असतानाच विधान परिषदेत एक वेगळाच राजकीय ट्विस्ट पाहायला मिळाला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी सत्य मांडल्याबद्दल थेट सभागृहात त्यांचे कौतुक केले, ज्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मुसळधार पावसामुळे मिसिंग लिंक प्रकल्पाचे नुकसान झाल्याचा दावा करत विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कमालीचे आक्रमक झाले. मिसिंग लिंकवर विरोधकांनी केवळ राजकीय तांडव केला, पण प्रत्यक्षात मिसिंग लिंकची केवळ एक कमान पडली याची आधी तपासणी करा. यंदा विक्रमी पाऊस झाला तरीही मिसिंग लिंकला कोणताही धोका निर्माण झालेला नाही. कुठलाही प्रकल्प बदनाम झाला की पर्यायाने महाराष्ट्राचीच बदनामी होते. आपल्या प्रकल्पाची बदनामी ही माझी किंवा उपमुख्यमंत्र्यांची बदनामी नाही, तर ही राज्याची बदनामी आहे. महाराष्ट्राचे शत्रू जेवढी टीका करणार नाहीत, तेवढी टीका आपल्या राज्यातील काही नेते करत आहेत. काही लोक केवळ टिवटिव करत असतात, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला. मिलिंद नार्वेकरांचे अभिनंदन. आमदार मिलिंद नार्वेकर यांनी सोशल मीडियावर केलेल्या एका ट्विटची सध्या जोरदार चर्चा आहे. नार्वेकर यांनी मिसिंग लिंक प्रकल्पाची वस्तुस्थिती मांडत त्याचे कौतुक केले होते. पक्षाचे प्रमुख टीका करत त्यांच्या पक्षाच्या आमदाराने प्रकल्पाची बाजू घेतल्याने शिंदेंनी त्यांचे जाहीर आभार मानले. मी मिलिंद नार्वेकर यांचे मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी खरं बोलायची हिंमत दाखवली, असे देखील उपमुख्यमंत्री म्हणाले. सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं हो सकता, असा देखील टोला लगावला आहे. ठाकरे गटाचे अत्यंत विश्वासू शिलेदार मानले जाणारे मिलिंद नार्वेकरांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे याने केलेले कौतुक राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. याबद्दल तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओ रोज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.